नवी मुंबईतून एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. बेपत्ता विवाहित महिला तपासाप्रकरणी दिरंगाई केल्याप्रकरणी या महिला पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मीना वराडी असं या निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नवी मुंबईतील एक विवाहित महिला 6 तारखेला घरगुती कारणांनी घरातून निघून गेली. तिच्या सासरच्या लोकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती नातेवाईक, परिचित आणि माहेरीही गेली नसल्याने तिचे पती आणि वडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आले असता त्यांचा तात्काळ जबाब नोंद करून घेण्यात आला नाही. तसेच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बेपत्ता महिलेचा तपास चालू केला गेला नाही. महिला बेपत्ता प्रकरणी तात्काळ कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश असताना देखील दिरंगाई करण्यात आली. हा अत्यंत बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा असल्याचा ठपका लावण्यात आला असून नैतिकदृष्ट्या जनमानसांमध्ये पोलीस दलाविषयी संभ्रम आणि संशय निर्माण करून पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केली गेली आहे, असा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला आहे. संबंधित माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. बेपत्ता झालेली महिला शिळफाटा येथील मंदिरात गेली होती. तिला चहातून गुंगीचे औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिची निर्घृण हत्याही करण्यात आली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र या महिलेची बेपत्ता तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली असती तर पुढील प्रसंग टळला असता, असा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.